जुन्नर तालुक्यात दिवसागणिक घरफोडीच्या घटना वाढत चालल्या असून तालुक्यातील तेजेवाडी येथील बोराडे शिंदेमाळ्यातील विनोद उर्फ अंकुश मल्हारी बोराडे यांचे बंद घराचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी 25,000 रुपये रोख व 5,000च्या साड्या असा 30,000 रुपयाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे। सदर घटना ही 4 ते 5 जानेवारीच्या दरम्यान घडली। याबाबत अंकुश मल्हारी बोराडे वय 58 वर्ष, धंदा नोकरी, सध्या राहणार कोथरूड पुणे, मूळ राहणार तेजवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते मुळशी येथे शिक्षक म्हणून काम करत आहेत। त्यांच्या मूळ गावी तेजवाडी येथे त्यांचे घर बंद असून अधूनमधून कधीतरी ते गावी येत असतात। दिनांक 5 जानेवारी रोजी ते त्यांचे सासरे तान्हाजी पानसरे हे आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी ओतूर येथे आले होते। तेव्हा त्यांचा चुलत भाऊ संग्राम यशवंत बोराडे व मामाचा मुलगा ज्ञानेश्वर मारुती शिंदे यांनी त्यांना शेती जात असताना रोडच्या बाजूला एक पत्र्याची पेटी उघडी पडलेली दिसल्याचे सांगून त्यात मल्हारी लक्ष्मण बोराडे यांचे पासबुक दिसल्याचे सांगितले। अंकुश बोराडे हे तेजवाडी येथील त्यांच्या राहते घरी आल्यानंतर त्यांना घराचा कडी-कोंडा तोडलेला दिसून आला। घरात जाऊन पाहिले असता घरातील बेडरूम मधील कपाट उघडे दिसले। सदर कपाटाची पाहणी केली असता कपाटामध्ये त्यांचे वडील मल्हारी बोराडे यांनी शेती कामासाठी ठेवलेले 20,000 रुपये व वडिलांचे आधार कार्ड, बँक पासबुक, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे शेअर कार्ड दिसून आले नाही। तर दुसऱ्या बेडरूम मध्ये कपाट त्यांना उघडे दिसले। त्या कपाटात त्यांचा चुलत भाऊ अजित बोराडे यांच्या मुलीच्या लग्नातील 10 सहावारी साड्या व ड्रॉवर मधील रोख रक्कम 5,000 रुपये चोरी गेल्याचे दिसून आले। याबाबत अंकुश बोराडे यांचे बंधू मुख्याध्यापक महेंद्र बोराडे यांनी सदर घटनेबाबत भीती व्यक्त करतानाच एकीकडे बिबटे तर दुसरीकडे चोरटे अशा कात्री शेतकरी वर्ग सापडले असल्याचे सांगितले। सदर घटनेबाबत जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत। डे टू डे न्यूज, तेजवाडी।